नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. 2 डिसेंबर रोजी देवळाली नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रसाद सांगळे साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते जनतेपर्यंत काय विजन घेऊन पोहोचणार आहेत हे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सांगळे साहेब, आपण जनतेपर्यंत काय विजन घेऊन पोहोचणार आहात? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट प्रसाद रामकृष्ण सांगळे. मी देवळाली प्रवरा नगरपालिका 2025 या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मला बहुजन वंचित आघाडी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि आजच दुपारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे की लढत कोणात होणार आहे. तर यामध्ये प्रस्थापित पक्षसुद्धा जे आहेत ते जे प्रत्येक वेळी त्या निवडणुकीमध्ये असतात आणि 30-30 चेहरे असतात, तर लोक त्या चेहऱ्यांना वैतागलेले किंवा ते नकोशी झालेले चेहरे लोकांना, आणि म्हणून लोकांना एक चांगला पर्याय म्हणून एक सुशिक्षित उमेदवार सुद्धा लोकांना अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच मग मी बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी घेऊन आपल्या समक्ष त्या निवडणुकीमध्ये उतरत आहे. देवळाली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये किती मतदार आहे, यामध्ये महिलांची संख्या किती आहे आणि पुरुषांची संख्या किती आहे? ती जसं आम्ही वर्कआउट केलं सर, तर देवळाली नगरपालिका या एकूण मतदारांची संख्या सुमारे 23,600 आणि पुढे काहीतरी आहे की जे आम्ही राऊंड फिगरमध्ये 24,000 समजतो. त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपालिका आणि राहुरी फॅक्टरी हे 2 प्रामुख्याने जे भाग आहेत नागरी वस्तीचे, आणि बाकी काही इतर पाटाच्याकडेचा आपण पेपर मिलच्या पलीकडचा जो भाग आहे गोंधळ नाक्यापासूनचा, तर तो देवळालीपर्यंतचा सरसगट. आता आपण जे विचारले की देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये महिलांची संख्या किती किंवा राहुरी फॅक्टरीची संख्या किती, तर राहुरी फॅक्टरीमध्ये मतदारांची संख्या सुमारे 10,500 आहे आणि 13,500 मतदारांची संख्या ही साधारणतः देवळाली मध्ये आहे. तसेच त्यामध्ये जर 24,000 मतदारांमध्ये सुमारे 13,000 महिलांची टोटल संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये राहुरी फॅक्टरीचा जर विचार केला तर सुमारे महिलांची संख्या ही 5,500 ते 5,600 दरम्यानची आहे. आपण फॅक्टरीचे रहिवासी आज आपलं बालपण इथं गेलेलं आहे. आपले वडील डॉक्टर तनपुरे कारखान्यामध्ये कर्मचारी म्हणून होतात. आपण कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून आहे. तर आपल्याला जे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे किंवा त्यांचे जे कुटुंब आहे ते तुम्हाला त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले का? ते तुम्हाला काय त्यांनी तुम्हाला सांगितलं? त्या कुटुंबापर्यंत पोहोचलो आणि खरोखर वाईट वाटलं. आणि तिथं पोचायची काय गरज आहे, ते माझं घरच आहे ते. कारण तिथले जे कामगार आहेत सर्व राहणारे ते माझे एक प्रकारे कुटुंबीयच आहे. कारण माझ्या वडिलांनी सुद्धा इंजिनिअरिंग खात्यामध्ये राहुरी कारखान्यामध्ये वेल्डर म्हणून तर तिथे काम केलेलं आहे. आमची चाळ नंबर 13 खोली नंबर 7 होता तिथे. आणि सगळे कर्मचारी अधिकारी वर्ग त्यांची वेगवेगळी जे काही तिथे राहण्याची सोय होती, पलीकडे अधिकाऱ्यांचे बंगले, त्याच्यानंतरचे काही अकाउंट सेक्शनचे, काही इंजिनिअरिंग विभाग, रसायन विभाग, अशी खूप छान तिथली रचना होती. परंतु आता गेल्यानंतर बघितलं तर तिथं खूप वाईट वाटतं. आणि तो कारखान्याचा तोट्यात गेल्याचा किंवा कामगारांची जी काही हालत झाली त्याला कोण जबाबदार आहे हा नंतरचा संशोधनाचा विषय होऊ शकेल. परंतु तिथल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत तर त्या निश्चितच म्हणजे फार निकृष्ट प्रतीच्या आहेत म्हणा, किंवा काही पाण्याची, लाईटची ह्या ज्या सुविधा आहेत, पाणी कधी येते कधी येत नाही. आणि लाईटची सुद्धा मध्यंतरी ती लाईन कट झालेली होती. काही लोकांनी दुसरीकडून लाईट घेतली असे म्हणतात. परंतु त्या कामगारांची जे काही देणे साखर कारखान्यांनी दिले नाही, तर त्यामुळे काही कामगारांच्या उपचार त्यांना करता आला नाही किंवा त्यांना औषधोपचार घेता आला नाही. आणि काहींचा त्या अभावी मृत्यू झालेला आहे, अशी सुद्धा माहिती तिथं पाहायला मिळाली. तर एकंदरीत वाईट आणि भीषण परिस्थिती आहे. तिथंच आपल्याला जे आहे, आपल्याला खरोखर सर्वसामान्य जनतेची तळमळ आहे. आपण निश्चितच आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करतात. आपण निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहात. तर आपण येणाऱ्या काळामध्ये जनतेला काय आश्वासन देणार आहात? आपण सांगितलं निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे.
तर प्रयत्न करत नाही तर मीच निवडून येणार आहे. आणि जनतेला काही आश्वासन देणं तर आश्वासन देणं हे राजकारणी लोकांचं काम आहे. मी असा काही तो फार धुरंधर राजकारणी नाही, पण मी एक समाजकारणी आहे आणि कायद्याचा पदवीधर आहे. तर अशा कारणाने फक्त मी एक आश्वासन म्हणून जर द्यायचं असेल तर मी फक्त एवढं सांगेल की आपल्या इथल्या ज्या काही मला वाटतं एका मागच्या मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं, खूप मोठं व्हिजन आहे माझं. पुढच्या 20 वर्षाचं व्हिजन म्हणजे ठेवूनच मी या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे. आतापर्यंत इथे ज्या काही म्हणजे एस टी स्टँडची सुविधा असेल, प्रसादनगरच्या शौचालयाचा, हे तर अगदी आता सगळ्या नगरसेवकांचा तो एक इश्यू पॉईंट झालेला आहे की सगळ्यांनी यायचं, कामगारांच्या प्रश्नावरती बोलायचं आणि इथले प्रसादनगरचे याचे बोलायचे. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा ज्या बेसिक सुविधा आहेत की ज्या एकदा केल्यानंतर, उदाहरणार्थ आता आपण जिथं उभे आहोत इथं मोठा हा वर्दळीचा रस्ता आहे, हा देवळाली नाका म्हणतो आपण, आणि इकडे चिंचवेरी प्रसादनगरकडे जाणारा, इकडे कोलारकडे जाणारा असं इथं खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तर सर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी शौचालय नाही की मुतारी नाही. आता पुरुष मंडळी ठीक आहे जातील इथे कुठे बाजूला येतं, परंतु आपल्या महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणात कुचंबना होती. तर यासारखे असे छोटे छोटे जे मूलभूत प्रश्न आहेत की या ठिकाणी त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि ह्या लोकांच्या का लक्षात आलं नाही, आणि लोकांनी आतापर्यंत यांना अक्षरशः सहन केलेलं आहे. तर लोकांची सुद्धा आता सहनशीलता संपलेली आहे आणि म्हणून यावेळेस बदल निश्चित आहे आणि माझा विजय नक्की आहे. निश्चितच आपल्याला ठामपणे विश्वास आहे तुम्ही नगराध्यक्ष होणार आणि यानंतर मी या देवळाली परिसरातील सर्व ठिकाणचा विकास करणार आहे अशी आपल्याला ठाम विश्वास आहे. आणि आपण आज ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्याशी चर्चा केलेली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.